महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. परंतु आमचा नेहमीच अधिकाऱ्यांचा हे असतो की पोलिटिशियन असेल किंवा पत्रकार तो कुठल्या कक्षामध्ये आले असल्यानंतर आम्ही राजकीय डोळे थोडेसे त्यांना बाजूला ठेवत असतात ते ठेवतात. आज या ठिकाणी राजे शिवाजीराजे मला संभाजीराजे क्रांतिशिलेचे गणेश जगताप या ठिकाणी आहेत. आजी मंडळाचे आमच्या प्रवीण पवार आहेत. नंतर स्वराज मंडळाचे संतोष खोपरे आहेत. केतन भल्ली या ठिकाणी आहेत. तर सगळ्यांचं आमच्या त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे त्यांना मला पक्षाचंच पद लावायला लागेल कारण तो जिल्ह्याचा तो भाजपचा युवा कार्यकर्ता आहे. तर असे सगळीच मंडळी त्याप्रमाणे या ठिकाणी आवर्जून सगळेच अधिकारी या ठिकाणी अधिकारी साहेब असतील, त्याप्रमाणे पाटील साहेब असतील, जोडगे साहेब असतील, आमच्या पाटील मॅडम असतील, खंडाळे साहेब असतील, सगळीच मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी पुन्हा एकदा वामनदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. सांगितलं. परंतु साकोली शहरामध्ये अनेक छोटे मोठे उपक्रम असतील. तळागाळातल्या सर्वसामान्य जे लोक आहेत, गरीब लोक आहेत, नगरपालिकेचे आमचे सफाई कर्मचारी असू द्या, हॉस्पिटलचे कर्मचारी असू द्या, त्यांना कायमस्वरूपी तात्या आत्ताच करतात असं नाही. परंतु आम्ही पण फार वर्षापासून पाहतो की तात्यांना एक तळमळ असते आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आज या ठिकाणी सातूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी साहेब असतील, पाटील साहेब असतील, जोडगे साहेब असतील, खंडाळे साहेब असतील, त्याचबरोबर सर्वच कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी साहेबांना सांगतो की अशाच प्रकारे राजकीय जोडे ज्या प्रकारे सांगितलं ताकवले साहेबांनी की बाजूला ठेवून असं एक सलोख्याची मिटिंग तुम्ही कायमस्वरूपी लावावी, यामार्फत सगळ्यांचं एक बॉन्डिंग राहील, यामार्फत पत्रकारांच्या काय अडचणी असतात, तुमच्या काय समस्या असतात. आता ताकवले साहेबांनी पण सांगितलं की कुठेतरी प्रत्येक ठिकाणी अडचणीच्या बाबतीत कुठेतरी पदाधिकाऱ्यांचा फोन येतो. परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्या ठिकाणी म्हणजे 100% केलेलं पाहिजे. तात्यांनी बी त्यांच्या भावना मांडल्या, साहेब बी कारवाई करतात, पुढे एखादं चुकीचं असेल तिथं पण कारवाई करतात. परंतु चांगल्या प्रकारे कुठंतरी सगळ्यांचं एक बॉन्डिंग राहिलं तर सासवड शहरामध्ये याप्रमाणे आता त्यांनी सांगितलं की जो गुन्हेगारीचा विषय साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे आता काम केलं. सर्व या ठिकाणी स्टाफचं तर विशेष आभार मानतो की 8-10 दिवसापूर्वी आता एक वेगळं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालं होतं गुन्हेगारीच्या बाबतीत. तर साहेबांनी त्याच्यावरती वेळीच आता कंट्रोल आणलं. बऱ्याच जणांच्या मोठ्या अंतर्गत कारवाई आता सासवड शहरातून त्यांचं लगेच गुन्हेगारी केल्यानंतर गावातून एक वरात काढली आणि पत्रकार बांधवांनी पण ती बातमी फार मोठ्या प्रमाणात लावल्यामुळं जो गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांचा इफेक्ट झाला की बाबा आता प्रशासन पत्रकार हे सतर्क झालेले आहेत. त्यामुळं आपण सर्वांचं सहकार्य असं कायम राहावं. तात्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. तुम्ही असा एक चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम केला. प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, यांच्या बाबतीत पत्रकारिता हे एक बदलाचं मोठं आणि प्रभावी माध्यम बनलेलं आहे. बदलापूरची घटना असेल, वाल्मिक कराड प्रकरण असेल, सोशल मीडियामधून आणि प्रिंट मीडियामधून काय होऊ शकतं किंवा मीडिया ट्रायलचा काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला यामधून दिसून आलेलं आहे. किंवा पोरचे कार अपघात प्रकरण असेल, प्रिंट मीडियाचा खूप मोठा प्रभाव समाज माध्यमावर आणि जनतेवर पडत असतो आणि त्याचा दुसरा परिणाम प्रशासनावरही पडत असतो. आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने मी एवढं सांगेन, जसं लोकशाहीमध्ये शासन, पार्लमेंटरी बोर्ड असेल, लोकशाही संसद असेल, विधानसभा, विधान परिषद असतील, राज्यसभा असेल, तर शासन हे मुख्य अंग पहिला पाय जरी असला, दुसरा पाय प्रशासन आहे. प्रशासनाला जर काम करत असेल तर शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना जनतेची आम्हाला जेवढी आवश्यकता असते तेवढीच आवश्यकता चौथा स्तंभ म्हणून आम्हाला लोकशाहीमध्ये पत्रकारांची सुद्धा असते. तुमच्याकडून आम्हाला चांगली आणि प्रभावी माध्यमातून मदत होण्याची अपेक्षा असते. मी एक छोटंसं एकच उदाहरण देतो तुम्हाला, तुमच्या मदतीमुळे काय बदल घडू शकतो. मी सांगलीमध्ये असतानाचं उदाहरण सांगतो. मला एका शेतकऱ्याच्या कामासाठी त्यानं आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. तो शेतकरी अगोदर 2 दिवसापासून गायब होता आणि तो कुठे येणार आहे काय माहीत होतं. तो आदल्या दिवशी त्या जिल्हाधिकाऱ्याला बिल्डिंगच्या वर जाऊन बसलेला होता आदल्या दिवशी रात्रीच आणि तो मिळून येत नव्हता. त्यानंतर एका पत्रकार होते आमच्या सांगलीमध्ये, मित्र होते चांगले, त्यांनी आम्हाला फक्त सांगितलं की साहेब तो ऑलरेडी वर जाऊन बसलेला आहे आणि तो 2 मिनिटांमध्ये खाली येऊन आत्मदहन करतोय. आणि त्याची म्हणजे ती मानसिकता पूर्णतः झालेली होती. शेतातील रस्त्याचा विषय होता. वर्षानुवर्षे ते चालत आलेलं होतं 2 पिढ्या.
त्यामुळे तो हतबल झालेला होता आणि त्यांना आला आणि अचानकमध्ये आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तिथं पोहोचेपर्यंत त्यामुळे त्या शेतकऱ्यानं त्या कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये रॉकेल वगैरे होतं स्वतःमध्ये म्हणजे त्यामध्ये काढी टाकलेली होती. म्हणजे एवढा भयंकर प्रकार म्हणजे त्यामध्ये त्याचा जीव सुद्धा जाऊ शकला असता. परंतु आम्हाला फक्त एक 5 मिनिट अगोदर त्याने अलर्ट केलं आणि आम्ही तिथं पोहोचू शकलो आणि त्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचू शकला. म्हणजे मला एकच सांगायचं आहे, शासन आणि प्रशासन यांनी पत्रकार यांनी जर एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं तर त्याचा काय बदल घडू शकतो. खूप मोठे परिणाम त्यामध्ये दिसू शकतो. चांगल्या सकारात्मक बातम्या तुम्ही आमच्याविषयी लावल्या किंवा आमच्याविषयी सकारात्मक मत मांडलं तर त्याचा जनमानसामध्ये चांगला सकारात्मक परिणाम होतो आणि शासन म्हणून आम्हाला तुम्ही खूप मोठी प्रशासनाला मदत करू शकता. पत्रकार म्हणून आपण आम्हाला खूप मोठी मदत करू शकता. अशा मदतीची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला पत्रकार दिनाच्या आणि ते कार्यक्रम आयोजित करा त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू. पोलीस दिनानिमित्त 6 जानेवारीला झालेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सासवडचे PI कृषी अधिकारी साहेब, त्याचप्रमाणे पाटील साहेब, चौगले साहेब, त्याचप्रमाणे खंडागळे मामा या सर्वच अधिकाऱ्यांच्या बरोबर पत्रकारितेमध्ये काम करत असताना त्यांचं कुठंतरी कौतुक करायचं, त्यांच्यावरती पाठीची कौतुकाची थाप टाकायची. या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित असणारे पुणे जिल्ह्याचे युवकचे भाजपचे अध्यक्ष साकेतदादा, त्याचप्रमाणे अनिल बापुळे, प्रवीण शेठ पवार, संतोषदादा खोपडे, त्याचप्रमाणे श्री जगताप, ओंकार जगताप, गणेशदादा जगताप आहेत माझे सहकारी, चेतन जगताप, कुलदीप निगले, संभाजी जगताप, शुभम, सर्वच सहकाऱ्यांच्या सहकार्याने कायमच आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असताना महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांचं मला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियाचे यूट्यूब चॅनलचे जे काय पत्रकार आहेत ते सुद्धा सर्वांचंच या ठिकाणी एक चांगलं मोलाचं सहकार्य लाभतं. काही वेळेला काही प्रसंग असे असतात की एक छोटंसं उदाहरण देतो की आत्ताच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निमित्ताने सासवडमध्ये या ठिकाणी माझ्या वतीने एक होर्डिंग लावण्यात आलं होतं. त्या होर्डिंगच्या बातम्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आल्या. पत्रकारांचं कामच ते असतं की जे स्पष्ट आणि जे खरं आहे ते लिहायचं. प्रत्येकजण आपल्या आपल्या कलागुणांनी लिहित असतो. कोणी वैयक्तिक नावं टाकून लिहितो, कोण पक्षाच्या राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथं नेतेमंडळीचं नाव न टाकता अशा पद्धतीनं राजकीय वलय त्याला राजकीय रंग देऊन त्या ठिकाणी मारतात. चांगली गोष्ट आहे, पण त्याचप्रमाणे या निमित्ताने मी एक पत्रकारांना माझी एक नम्र विनंती आहे की सासवड शहर आपल्या देशामध्ये संत गाडगेबाबा अभियानमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाने सातत्याने येते. 7 वेळा महाराष्ट्र राज्याचा संत गाडगेबाबा अभियान पुरस्कार सासवडला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या जसं तुम्ही तत्परता दाखवली फ्लेक्सच्या बाबतीत, त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, सासवड नगरपालिका असेल, या बाबतीत बाकीच्या बी बातम्या पत्रकारांनी या ठिकाणी मग अतिक्रमण असतील किंवा रस्त्यांच्या दुरवस्था असतील, पाण्याची सोय नसेल, लाईटची व्यवस्था नाही आहे काही ठिकाणी, किंवा कचऱ्याचे समस्या असतील किंवा शौचालयाच्या समस्या या ठिकाणी प्रामुख्याने आहेत. अशा बाकीच्या पण समस्या या ठिकाणी पत्रकारांनी नुसतं कुणाच्या तरी संबंधामुळं कुठंतरी त्या आरिफच्या दुकानात तिथं बसायचं आणि पत्रकारांनी त्याची बातमी नाही द्यायची, असं आमच्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर अन्याय नाही करता. असे अतिक्रमण बी डिपार्टमेंटला सांगून सारखं तिथं अतिक्रमण काढतोय आम्ही, तिथं बॅरिकेड लावतो, बॅरिकेड काढतो, परत ते संध्याकाळी काढतात, परत सकाळी ते त्यांच्या सोयीनुसार लावतात. गावामध्ये या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न आहे. मला सांगायला आनंद होतोय की मागच्या महिन्यात या ठिकाणी अजितदादांनी जे जिल्हा नियोजनचं पालकमंत्रीपद घेतलं त्यानंतर मी साहेबांशी चर्चा करून DYSP साहेब आपले बर्दे साहेबांशी चर्चा करून सासवडला एक ट्रॅफिकला किंवा चांगल्या प्रकारचे रस्त्याची आपल्या इथं एकेरी वाहतूक आणि सिग्नल मिळावेत या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलसाठी मी दादांना विनंती केली आणि दादांनी मला या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे. थोड्याच कालावधीमध्ये साहेबांनी मला ट्रॅफिक सिग्नलसाठी त्यांचा एक ओळखीचा माणूस आहे तो दिला आहे आणि थोड्या दिवसात आपल्याला 1-2 महिन्यात आपल्याला ते काम करायचं. ज्या वेळेला ते काम होईल त्यावेळेला ट्रॅफिक सिग्नल बसतील त्यावेळेला रस्त्याची जी एकेरी वाहतूक असते आपली तुमच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस डिपार्टमेंटच्या बाबतीत, तर तिथं गाड्यावर पार्किंग करणं हे करणं त्यातसुद्धा आपण एक सूत्रता आणून
सासवड शहर कसं चांगलं राहील अशा प्रकारची एक विनंती पत्रकार बंधूंना करतो. तुम्ही चांगलं नेता त्याच्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण या छोट्याशा माझ्या कार्यक्रमाला स्वतः न फोन करता आपण त्या मेसेजवरती आलात त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. साहेब लोकांचे पण सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.